नमस्कार दोस्तों, आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की टॉर्क म्हणजे काय। तुम्ही जर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल किंवा ITIचे स्टुडंट असाल, जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा तुम्ही वाचले असेल की टॉर्क, पण तेव्हा तुम्हाला समज नसेल। पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट प्रॅक्टिकली सांगणार आहे की सिंपल भाषेमध्ये की टॉर्क म्हणजे काय असतो। मी एक तुम्हाला उदाहरण देतो। तुम्ही जेव्हा बाईक चालवत असता तेव्हा तुम्ही निरीक्षण केलं असेल की जेव्हा घाट येत असतो किंवा चढ येत असतो तेव्हा आपल्याला बाईकचा घेर जेव्हा आपली बाईक 4थ्या किंवा 5व्या गिअरवर असेल तर ती चेंज करून आपल्याला पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरवर आणावी लागते। हे तुम्ही निरीक्षण केलं असेल, अन्यथा ती बाईक बंद पडू शकते। ह्यालाच म्हणतात टॉर्क। आता मी ही झाली बाईकच्या बाबतीत। आता मी सांगतो गिअर बाबतीत कसं होत असतं। तुम्ही आता एक व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे एक मोठा गिअर आहे, एक लहान गिअर आहे। आता इथं पहा, जेव्हा लहान गिअर 5 वेळा राऊंड पूर्ण करेल तेव्हा त्या मोठा गिअरचा एकच राऊंड पूर्ण होईल। म्हणजे इथं काय होते, इथं लहान गिअर जास्त वेळ स्पीड आहे पण मोठा गिअरचा स्पीड स्लो आहे। ह्याला म्हणतात टॉर्क। म्हणजे काय होते इथं टॉर्क ॲक्च्युली काय असतो, म्हणजे जेव्हा टॉर्क जास्त असतो तेव्हा कोणतेही वाहन आपण हेवी लोड घेऊन जाऊ शकतो, जड वाहतूक घेऊन जाऊ शकतो। उदाहरणार्थ ट्रॅक्टर, ट्रक हे जड कोणतेही जड वजन घेऊन जाऊ शकतो, कार घेऊन जाऊ शकत नाही। मी ह्याला म्हणतात टॉर्क। म्हणजे उदाहरण दुसरं सांगतो, टॉर्क ॲक्च्युली काय असतो, जेव्हा टॉर्क जास्त असतो तेव्हा स्पीड कमी असते, लक्षात ठेवा। आणि जेव्हा स्पीड जास्त असतं तेव्हा टॉर्क कमी असतो। हा मेन फरक आहे, ह्यालाच म्हणतात टॉर्क। मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल। मी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओला। धन्यवाद।